सुस्वागतम. टीम संजीवनी आणि 6 Assess Realtors LLP welcome you all on the occasion of home owning ceremony of our everyone's project, The Prestige Avenue. मी आजचे आपले जे प्रमुख पाहुणे आणि सन्माननीय अतिथी आहेत आणि आपले 6 Assessचे सगळे पार्टनर्स यांना मंचावर येण्याची विनंती करते. आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. टीम संजीवनी आणि 6 Assess Realtors आमचे सर्व सहकारी पार्टनर्स यांचंही मनपूर्वक स्वागत आणि सर्वात महत्त्वाचे आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर अभिजित आणि डॉक्टर मनीषा सोनवणे तसेच आपले सन्माननीय अतिथी सुरजित साह आणि रीना राजपूत मॅडम यांचं मनापासून स्वागत. आज जे प्रमुख पाहुणे आणि सन्माननीय अतिथी आपल्या या कार्यक्रमासाठी लाभले आहेत त्यांची ओळख आपल्याला करून देत आहेत रोहन. ओव्हर टू रोहन. मी माईक स्टेजवर येऊन एवढ्या मोठ्या ऑडियन्सवर बोलतोय. छोट्यापणीपासून आवड होती पण हिंमत नव्हती. आता दोन्ही आहे तर म्हटलं करून घेऊ, का हरकत नाही. तर पुढे जायचं म्हणजे आता मागचे 2 वर्ष जर तुम्ही संजीवनीच्या ऑफिसला आला असाल तर कोविड-19 ह्याच्यापेक्षा एक शब्द तुम्हाला जास्ती ऐकू आला असेल तो आहे प्रेस्टीज ॲव्हेन्यू. एक प्रश्न आहे जो आम्ही 10 वेळा रोज ऐकायचो ते म्हणजे प्रेस्टीज कधी होणार. आता त्या प्रश्नाचं उत्तर तेव्हा द्यायला जरा त्रास व्हायचा खूप, पण आज मी प्राऊडली सांगू शकतो की 18 डिसेंबर 2021 आपलं पोझिशन आहे. सो कॉंग्रॅच्युलेशन. मी संजीवनी जॉईन करायच्या आधी एकदा जेवत होतो घरी दुपारी, तेव्हा बाबांशी गप्पा मारताना ते म्हटलेले की प्रेस्टीज त्यांनी केलेली आजपर्यंत ही सगळ्यात अवघड आणि कॉम्प्लेक्स बिल्डिंग आहे. तेव्हा मी आपलं दुर्लक्ष केलं की काही कळलं नाही मला नक्की काय म्हणायचंय, की फायनान्शियली म्हणायचंय, टेक्निकली म्हणायचंय काय. पण जेव्हा मी इकडे काम करायला लागलो तेव्हा मला इथले सगळे कळलं की काय आहे प्रेस्टीज ॲव्हेन्यू. आणि हे सगळं बघता आज हॅट्स ऑफ टू हिम, आर प्लॅनिंग टीम अँड सगळे कॉन्ट्रॅक्टर्स, आपले वेंडर्स की त्यांनी एवढी अवघड बिल्डिंग आज इकडे आणली आहे. सो मुव्हिंग ऑन टू आपले चीफ गेस्ट आजचे मिस्टर अँड मिसेस सोनावणे. सोहम सोशल हेल्थ अँड मेडिसिन ही ट्रस्ट चा मेन मोटो जो आहे तो आहे डॉक्टर्स फॉर बेगर्स. आता ह्या नावातच तुम्हाला मोस्ट ऑफ द पार्ट कळला असेल तरी मी छोटं एक्सप्लेन करतो. जे आपले धार्मिक स्थळ आहे किंवा रस्त्यावरती नाईलाजाने राहणारी जी लोक आहेत त्यांचे सगळे मेडिकल आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट करणारी ही ट्रस्ट आहे. त्यांचं मेन काम आहे या गरीब लोकांना ज्यांना आय डोंट थिंक फारसे बाकी जे आपले डॉक्टर्स आहेत ते असे ह्यांनी हेल्प करतात त्या प्रकारे हे हेल्प करतात. सो बेसिकली जे आपले कमिंग टू अभिजित सोनवणे सर हे जे आहेत ते त्यांनी आपली खूप चांगली म्हणजे त्यांचं फील्ड तुम्ही बघितलं तर ते डॉक्टर जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा डॉक्टर म्हणलं की लोकांच्या डोक्यात मर्सिडीज चालवणारा एक सर्जन येतो और एका AC मध्ये क्लिनिक मध्ये बसलेला एक डॉक्टर जो तसा बराच फेमस असतो. तर आपलं ही लाईफस्टाईल सोडून ह्या लोकांना हेल्प करणं त्यांनी चूज केलं आणि फॉर दॅट ह्यूज रिस्पेक्ट. म्हणजे हे आय डोंट थिंक मी डॉक्टर झालो तर मानायला मी पैशाच्या ह्याच्यासाठी गेलो आणि फारसे लोक म्हणजे सगळे म्हणायला म्हणतील की नाही आम्ही करू शकतो, मला तर वाटत नाही. माझं मी सांगतो तर कमिंग टू मनीषा तर ह्यांचं तुम्ही एक पाहिलं तर हे स्वतःचं क्लिनिक चालवतातच. हे सगळं करून सोडून ते स्वतःचं क्लिनिक चालवतात ज्याच्यात आपला 30% वाटा जे त्यांचं आहे अर्निंग ते सोशल कामाला या हे डॉक्टर फॉर बेगर्स या ह्यांना ते देतात आणि त्यांची लाईफ ते अजून बेटर करत आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला कमिंग टू आवर गेस्ट ऑफ ऑनर SBI हे तुमचा सगळ्यांचाच मॅक्सिमम संबंध आला असेल. आमच्या पण खूप चक्रा झाल्या तिकडे प्रेस्टीजचं काम करताना. SBIचे आपले जे AGM आहे असिस्टंट जनरल मॅनेजर ऑफ SBI रिटेल ॲसेट कंट्रोल प्रोसेसिंग सेंटर याचे AGM आपले सुरजित साह सर हे आज आपल्यासोबत आहे तिकडे. सो बेसिकली ही हॅज अ टीम ऑफ 80+ एम्प्लॉईज अंडर हिम. तशी ह्यूज पोस्ट आहे त्यांची तरी त्यांनी टाईम काढूनच आपल्याला इकडे टाईम दिला आहे आणि ऑन अ व्हेरी शॉर्ट ते केलं आहे. ऑन एन ॲव्हरेज ही हँडल 600+ लोन्स विच अमाउंट्स टू 350+ crores मंथली. सो म्हणजे दिस इज अ व्हेरी ह्यूज टास्क आणि ते कसं अशा सोशल इव्हेंट्सला टाईम काढतात. ते कमिंग टू रीना राजपूत
Reena Rajput ma'am is the builder relations chief of SBI Retail Asset Control Center, Shankar Sheet Road. She handles the APF and home loans चं प्रोसेसिंग सगळं ऑफ SBI शंकर शेट रोड. ते आपल्या सगळ्यांचाच खूप हेल्प झाली त्याच्यामुळे. अँड आय थिंक शी इज द रिझन की बिल्डर लॉबी लायन्स आणि SBIचे रिलेशन्स एवढे चांगले आहेत आपल्या SBI मध्ये. सो थँक्यू फॉर दॅट. काफ़ी बिल्डरों के साथ हमारा इंटरेक्शन होते रहता है. तो बेसिकली मैं उस चीज़ों को कवर करूँगा जो मुझे क्या यहाँ पे डिफरेंस दिख रहा है. जनरली जितने बिल्डर लोग से बात होता है तो उनका जो प्रोजेक्ट बनाते हैं वो दिमाग से बनाते हैं कि चलो बनाने के बाद हम क्या देंगे, उसमें हमारा क्या प्रॉफिट होगा, हमारा आगे क्या उस चीज़ होगा. यहाँ पे जब मैं अभी 1 घंटा यहाँ बिताऊँ तो उसमें जो डिफरेंस है कि सर में जो यहाँ पे जो बनाया है वो यहाँ पे लगता है कि उन्होंने दिल से बनाया है ना. जैसे नीचे में देखेंगे हर चीज़ में नेचर से उनका क्या लगाव है उस चीज़ को उन्होंने दिखाया है. नीचे में जो पेड़ वगैरह लगाया उनको भी चलो लोगों के साथ क्या अटैचमेंट तो उनको साथ में एक दूसरे अडॉप्ट किया. तो लोगों का भी चलो नेचर की तरह काम होता है. यहाँ पे जो चीफ गेस्ट है उनका भी बैकग्राउंड देखेंगे तो चलो वो भी समाज के लिए किस हिसाब से कर रहे हैं. और प्लस उनके बच्चों से मिलके वही चीज़ देखा कि चलो उन्होंने जिस हिसाब से आगे उनका जो नेक्स्ट जनरेशन उसी हिसाब से आगे लेके चले, उस हिसाब से उन्होंने उनके बच्चों के साथ भी इंटरेक्शन करने से वो चीज़ मुझे लगता है. और जो बिल्डिंग का कंस्ट्रक्शन देखें क्वालिटी ऑफ कंस्ट्रक्शन बहुत अच्छा लग रहा है. आपस उनका जो आजकल क्या होता है सारे बिल्डिंग के स्टार्ट होने का चलो प्रोजेक्ट सभी स्टार्ट करते हैं लेकिन कंप्लीसन करना है, टाइम पर कंप्लीट करना है, पोजीशन देना वो बहुत ही इंपॉर्टेंट रहता है. तो उन्होंने उस चीज़ पर भी उन्होंने स्ट्रेस दिया है. और जो रेगा के हिसाब से उनको टाइम था कि और भी लेट में वो पोजीशन दे सकते लेकिन नहीं, फिर भी उन्होंने चीज़ों को पहले पोजीशन दिया. तो ये चीज़ों को देखते रहा कि चलो सर ने लोगों के मतलब न जस्ट कि बिजनेस के हिसाब से लेकिन हाँ लोगों के जुड़ाव के हिसाब से प्लस उनका देखेंगे जो होम के बारे में कि जो घर जो लेते हैं लोग तो एक बार लेते हैं उनका जो कनेक्शन था लाइफ टाइम के लिए होता है. एक बार नहीं तो चलो भाई हमेशा के लिए. तो उस हिसाब से जो घर बना के देखे उस हिसाब से रहे कि लोगों का हमेशा के लिए कि नहीं कुछ हमने लिया है इस बिल्डर से लिया तो कुछ अच्छा चीज़ किया है. तो बहुत ही सर वो चीज़ काफ़ी अच्छा लगा. और हम भी सर के साथ में एसोसिएट हमें भी बहुत अच्छा लगता है क्योंकि हमारा भी जो वैल्यू सिस्टम देखें 200 साल का है इसलिए हमारा भी वही रहता है कि जो ट्रांसपेरेंसी है कस्टमर का बेनिफिट का वो चीज़ों को हम ज़्यादा ध्यान रखते हैं. एक बार हो सकता है थोड़ा 1-2 चक्कर लगाने पड़ते हैं लेकिन फाइनली जो प्रोडक्ट मिलता है वो बहुत ही अच्छा मिलता है. क्योंकि हम लोग भी हम कहते हैं कि एक मुझे 15-20 साल की रहता है तो 15-20 साल में जो बेनिफिट है उस चीज़ को देखते हुए देखेंगे तो ये चीज़ें बहुत कोई बहुत ज़्यादा मायने रखते हैं. और मैं सबसे रिक्वेस्ट करेंगे सर जैसे इस प्रोजेक्ट में आपने हमें मौका दिया है पार्टिसिपेट करने का, आने वाले सारे प्रोजेक्ट में हमें मौका दीजिए ताकि हम भी लोगों को अच्छा प्रोडक्ट दे सकें, आपके साथ में एसोसिएट हो सकें. और सर आपके और आपके टीम के लिए आने वाले प्रोजेक्ट भी मेरे पास तो शब्द नहीं है व्यक्त करने के लिए क्योंकि हम डेली बेसिस पे बहुत बिल्डर से मिलते हैं. लेकिन पहले तो जो इस ग्रुप का नाम है संजीवनी मतलब जो जीवन के संग को, ये नाम जनरली हॉस्पिटल्स या जो हॉस्पिटैलिटीज होती है उन सेगमेंट्स के साथ ज़्यादा देखा है. मैंने पहली बार किसी रियल एस्टेट में किसी बिल्डर को इस नाम के साथ आगे देखा है. तो मैंने फर्स्ट रेड डेट तो आई वॉज एम्यूज्ड कि मैंने फिर उनके बेटे आए थे रोहित एंड रोहन और उनसे बहुत डिस्कस किया. तो मुझे लगा कि ये कुछ डिफरेंट है, इट्स रियली डिफरेंट. हम फर्स्ट टाइम मिल रहे थे बट द कम्युनिकेशन वॉज एट डिफरेंट लेवल. वो बिल्कुल डिमांडिंग नहीं थे, कुछ हमसे मांग नहीं रहे थे, वो मुझे कुछ नहीं बोल रहे थे. दे वर गिविंग देयर थैंक्स कि जो भी उन्होंने उनके इस ग्रोथ में पार्टिसिपेट किया है. तो ऑल टुगेदर डिफरेंट लेवल ऑफ कॉन्वर्सेशन वॉज देयर. और फिर जब मैंने और स्टडी किया था मैंने फाउंड कि जैसे कि बोलते हैं कि बच्चे वो नहीं होते हैं जो हम उन्हें सिखाते हैं, बच्चे वो होते हैं जो वो हमें ऑब्जर्व करते हैं. तो दोनों ही बच्चों से मिलके मुझे मैं सर से मिली नहीं थी तब तक तो आई कुड अंडरस्टैंड कि वो कितने अच्छे होंगे. एंड फिर जब मिस्टर मिसेस सोनाब ने आज हमें उनके बारे में पता चला तो आई केम टू नो कि जब आप इंटेंसली बहुत पैशनेट होते हैं किसी चीज़ को लेकर और आपका टीम भी उन्हीं तरह के लोगों से होता है तो डेफिनेटली समथिंग बिगर एंड मतलब बहुत अच्छा कुछ निकल के आता है. एंड दिस प्रोजेक्ट इज अ लिविंग एग्जाम्पल ऑफ दैट. जैसे कि सुरजीत सर साहा सर ने कहा कि
लाइक प्रोजेक्ट समय से पहले कंप्लीट हो गया और मैंने अभी किसी बिल्डर को इतना पैशनेट नहीं देखा कि वो ये चाहती कि उसका न केवल प्रोजेक्ट कंप्लीट हो बल्कि उसकी पोजीशन सेरेमनी प्रॉपर हो, लोगों को उनके लेटर्स मिले। क्योंकि घर क्या होता है, जब मुझे मेरा पहला घर मिला था तो आई गॉट लाइक क्लाउड 9 पे थी मैं कि पता नहीं क्या मिल गया। अभी चाहे मेरा बॉस मुझे कितना भी डांटे, मेरे घर वाले कितने भी गुस्सा हो, पर घर में एक कोना एक मेरा फेवरेट होगा, तो दैट काइंड ऑफ फीलिंग वी हैव, दैट अटैचमेंट वी हैव विद अवर होम्स। So with this, I say thank you sir for giving us the opportunity to join with your videos and thank you sir. Thank you all. and move forward to the most important people ज्याच्यामुळे प्रेस्टिज ॲव्हेन्यू आज आहे आपल्या समोर आणि ज्यांनी जी प्रोसेस खरं अजून डिले झाला असता पण कोविडमध्ये पण सगळं काम संपवून त्यांनी आज आपल्यासमोर डिसेंबर 2021 ला ही मीटिंग आणली आहे। ते म्हणजे आपले सगळे कन्सल्टंट्स आणि सगळे कॉन्ट्रॅक्टर्स। तर आपण एक एक करून त्यांचा आता सत्कार करणार आहे। सो आय रिक्वेस्ट रीना टू स्टार्ट We are best friends since college days. That is more important. नेक्स्ट श्रीकांत महानागरे सर, सह्याद्री इंजिनिअरिंग। ओके, नेक्स्ट मूविंग फॉरवर्ड मिस्टर मीत शाह, बिल्डिंग असोसिएशन। यस, मीत शाह। पुष्कराज मुळे, ॲल्विस टेक्नॉलॉजीज। आपले सगळे CCTV VDP इंटरकॉम सिस्टम यांनी केली। मिस्टर महादेव जगताप सर, लॉजिटेक फायरटेक फायर फायटिंग कॉन्ट्रॅक्टर। कोलते फॅब्रिकेटर। मुव्हिंग फॉरवर्ड मिस्टर ठाकूर, जयराज आर्ट्स मधनं। हा, सगळे सायनेजेस आपले जे आहेत, जे साईन बोर्ड सगळं त्यांनी केले। आणि नेक्स्ट मिसेस हेमांगी वर्तक, गिफ्ट गॅलॉट जंगल पेरिस। स्वतःचेच आहेत सगळे साईट इंजिनियर्स, ज्यांनी दिवस रात्र इकडे ओरडा हसत खेळत पण साईट ही केली आहे। आणि तो ओरडा काय लेवलचा आहे ते आम्हालाच कळू शकतं सगळ्यांना फक्त। सो फर्स्टली आय कॉल रोहित महाजन। सगळे एकत्र। ओके, रोहित महाजन, मग मिस्टर ललित सोनावणे, मग मिस्टर सुनील कोरी आणि मिस्टर डोडाफणी। थोडीफार 19-20 चालवून घ्या, घरगुती कार्यक्रम आहे आणि सगळ्या यंगर टीमच्या आता दिल्यामुळे पुढे मागे झालं तरी लेट इट बी। दुसरी गोष्ट, स्टेजवर बोलून तरी या लोकांचा सत्कार केला असेल। ऑल ऑफ प्लीज कम, तिघही या स्टेजवर। गेले वर्षभर माझ्या शिव्या खाऊन टिकले लोक सोडून नाही गेले, त्याच्यासाठी जास्त मोठा सगळे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी स्टेजवर बोलून वेळेच्या बंधनामुळे आपण काही लोकांना बोलत असेल तरी आय विल टेल यू इट्स जस्ट नॉट टेन एजन्सी। घर ही जी गोष्ट आहे ही एक प्रकारे असेंब्लिंग युनिट असल्यासारखं आहे। म्हणजे अगदी ब्लॉक बसवणाऱ्यांपासून ते फॉल सिलिंग करणाऱ्यांपासून ते इलेक्ट्रिशियनपासून स्टेजवर जरी काही लोक आले तरी त्याच्या मागे वॉटरप्रूफिंग आहे, प्लंबिंगचा चेना आहे, हरनाम सिंग आहे वॉटरप्रूफिंगचा। मला जेवढे नावं माहिती आहेत, माझ्यापर्यंत जेवढे लोक पोहोचतात त्यांचे नावं मी घेऊ शकतो, पण कोणाचं नाव घेतलं नाही आणि कोणाला स्टेजवर बोलवलं नाही याचा अर्थ त्याचं योगदान इतर कोणापेक्षा कमी आहे असं समजू नका। इथल्या प्रत्येक लेबरचा सुद्धा तेवढाच मोठा हात आहे आणि खरं म्हणजे ते लोक दिवस रात्र काम करतात तेव्हा कुठे आपलं घर बनतं। सो दिस फंक्शन इज ॲक्च्युअली होम वॉर्निंग सेरेमनी जर फ्लॅट होल्डरसाठी असेल तर आमच्या दृष्टीने हा थँक्सगिव्हिंग सेरेमनी पण असतं या लोकांना। फ्लॅट होल्डर्स प्रेस्टिज फॅमिलीमधले जे आता इथे ज्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे त्यांना मी विनंती करते की त्यांनी येऊन
आपलं मनोगत व्यक्त करावं. कार्यक्रमाला उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि माझे अतिशय प्रिय मित्र संजू, सगळ्यांचं आपण स्वागत करूया. आणि या प्रसंगी मला काही गोष्टी आवर्जून सांगाव्याशा वाटतात, त्यासाठी मी इथं उभा आहो. जवळजवळ 2014 मी याचं बुकिंग केलेलं आहे. 2 फ्लॅटचं आम्ही बुकिंग केलं होतं. 14 ते 16 अतिशय संथ गतीने काम चालू होतं. तर 16 नंतर काही प्रॉब्लेम्स आले. त्यानंतर बराच कामाचा वेग मंदावला होता. तर त्यानंतर या प्रोजेक्टचं कामकाज हे आमच्या संजूकडे आले आणि त्यानंतर खरोखर कामाला वेग आला आहे आणि अतिशय जोमाने संजूने हे प्रोजेक्टचं काम आपल्या हाती घेतलं आणि आज ते पूर्णत्वाला आलेलं आहे. आपण सगळे बघतात. मध्ये कोविडची सिच्युएशन आली, त्याचे पण चॅलेंजेस संजूला स्वीकारावे लागले. बऱ्याचशा गोष्टींमध्ये प्रॉब्लेम्स होते. लेबर आहे, मटेरियल आहे, या सगळ्या गोष्टींच्या प्रॉब्लेमवर त्यांनी मात करून ते प्रोजेक्ट अतिशय सुंदररित्या, आणि मी तर असं म्हणेन जरी वेळ झाला असेल तरी मुदतीच्या आत त्यांनी हे काम कंप्लीट केलेलं आहे. बाकी सगळ्या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की प्रोजेक्ट अतिशय चांगल्या तऱ्हेने आणि कमी वेळात झालेला आहे असं आपल्याला दिसेल, एकंदर सगळ्या गोष्टीचा विचार केला. दुसरं असं सांगायचं आहे, कामाची क्वालिटी अतिशय उत्तम आहे आणि संजूला मी जवळजवळ 20-25 वर्षापासून ओळखतोय. मी इथे मुख्य अभियंता MSCB पण होतो. त्यावेळेसपासून माझा त्याचा संबंध आला आहे. आमच्या विदर्भातले संजू आहेत, त्यामुळे आणखीन जवळीक आहे आमची. तर त्या दृष्टीने म्हटलं त्याला धन्यवाद देऊया, त्याच्या संपूर्ण टीमला धन्यवाद देऊया. नुसतं कामच चांगलं केलेलं नाही तर त्या व्यतिरिक्त इतर फॅसिलिटी त्यांनी ज्या प्रोव्हाइड केल्या आहेत, त्याच्यात विशेष म्हणजे टेरेसवर ज्या फॅसिलिटी त्यांनी आम्हाला दिल्या तो आमच्यासाठी अतिशय सरप्राईज आहे. छोटासा चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे, सिनियर सिटीजन आमच्यासारख्यांसाठी सिट आउट केलेला आहे आणि ओपन जिम आहे. या सगळ्या गोष्टीचा संजयने विचार केला आणि आम्हाला आश्चर्याचा धक्काच दिला. खरोखर आम्हाला या गोष्टीची माहिती नव्हती, पण ज्यावेळेस त्या फॅसिलिटीज आम्ही बघितल्या त्यावेळेस तर मी संजूला अतिशय मनाने धन्यवाद दिला. आणि त्यामुळे आजच्या प्रसंगी मी संजूचं आणि त्याच्या संपूर्ण संजीवनी डेव्हलपर या टीमचं, प्रत्येक कामगाराचं, प्रत्येक एम्प्लॉईचं मी या प्रसंगी धन्यवाद देतो, त्यांचं कौतुक करतो आणि 2 शब्द संपवतो. Respected guests here, संजू सर आणि संजू. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू सो मच. सगळ्यांनी आम्हाला म्हणजे जेव्हापासून साईट सुरू झाली, जेव्हा ही साईट आम्ही बघितली तेव्हापासून आम्ही त्याच्यानंतर सुद्धा बरेचसे साईट्स किंवा प्रोजेक्ट्स पाहिले. पण असं म्हणतो ना आपण की एखादी साईट आवडली त्याच्यानंतर कितीही साईट्स बघितल्यानंतर नाही यार तीच साईट आवडलेली आहे असं आमच्या बाबतीत झालं. सो आम्ही लास्ट इयर जानेवारीमध्ये बुकिंग केलं, पण त्याच्यानंतर कोविड आला आणि कोविडनंतर टीमने बऱ्यापैकी त्याच्यावरती जितके प्रयत्न करता येईल त्या प्रयत्नातून त्यांनी ही साईट वेळेत संपवली. आणि वी वर इगरली वेटिंग की आम्हाला ही घर कधी मिळेल आणि पुढे आय कॅन प्राऊडली सी दॅट ओके वी हॅव आवर ओन हाऊस. अँड थँक्यू सो मच संजीवनी टीम. अँड आय वुड लाईक टू मेन्शन रोहित, रजनी मॅडम, वर्षा मॅडम, सिद्धार्थ सर, ललित सर. आम्ही त्यांना विदाऊट एनी हेजिटेशन कॉन्टॅक्ट करू शकलो आणि त्यांनी कुठल्याही प्रकारे आम्हाला कुठल्याही प्रकारे हेल्प नाही केली असं नाही झालेलं आहे. एव्हरी टाईम दे वर देअर फॉर अस अँड दे विल इन टू इट. थँक्यू सो मच संजीव. गुड मॉर्निंग एव्हरीवन. अँड माझं नाव अंबर कुलकर्णी. आम्ही 601 फ्लॅट बुक केला होता आणि माझ्या आयुष्यातला आय थिंक हा वन ऑफ द बेस्ट डेज आहे, कारण हा माझा पहिला फ्लॅट आहे आणि आय एम प्राऊड की हा संजीवनी बनवला. आणि लहानपणी म्हणजे जसा आमचा आधीचा फ्लॅट होता तेव्हा मला असं एक जनरल वाटायचं की बिल्डर ही एक एंटिटी आहे ज्याला आपण कधीच पाहिलं नसतं. आपण एखाद्या व्यक्तीशी बोलत असतो आणि म्हणजे ती एक
अननोन असल्यासारखं असतं, पण संजय सरांशी मी आय थिंक चुकता बोललो. रोहित रोहन आहे, दोन्ही रोहन आहे, सॉरी दोन्ही रोहित एक रोहन, नेहमी कन्फ्युजन होतं. भरपूर लोक होते आणि एवढं काही खूप अवघड असतं. आपण काय, मी नेहमी फोन करून सांगायचो, अरे रोहित हे झालं का, रोहित हे झालं का, माझ्या फ्लॅटचं आहे. नंतर मला कॉल केल्यावर लक्षात यायचं की अरे माझं नाही, त्याला 66 फ्लॅटचं बघायचं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे शिकलो असेल या टीमकडनं, एस्पेशली संजय सर हे सगळे, की अप्स अँड डाऊन्समधनं कसं बाहेर यायचं. मी तर खूपच लहान आहे, बट आय कॅन ओनली टेक इन्स्पिरेशन फ्रॉम दीज पीपल. आणि थँक्स अ लॉट फॉर मेकिंग द साईट सच अ सक्सेस. आणि श्री देशपांडे सर, मी प्राचार्य देवीदास मुळे म्हणजे निवृत्त, फ्लॅट नंबर 505. खरं तर मी फ्लॅट ओनर नाही आहे, सेकंड ओनर आहे. पहिलं नाव आहे प्राध्यापक संकल्पना मुळे, त्यामुळे माझ्या वडील प्राध्यापक आहे. 2017 मी हे साईटचं काहीतरी छोटंसं काम चालू होतं, त्या वेळाला इथे आलो होतो. त्यावेळेला काही मला ही साईट पसंत पडली नाही आणि नंतर मग फ्लॅट घ्यायचा विचार सोडून दिला. कारण मी राहतो मुंबईला. रिटायर झाल्यानंतर आता मिसेस पण रिटायर व्हायला आलेली एखाद्या वर्षात, आणि विचार केला की पुण्यातले लोक चांगले असतात, आपण पुण्यात जाऊन राहावं. म्हणून मग पुण्यामध्ये फ्लॅट बघत फिरत होतो. गंमत अशी की मी ज्या दिवशी हा फ्लॅट बुक केला ऑक्टोबर 2021 त्या दिवशी मी दिवसभर 8-10 फ्लॅट साईट्स बघितल्या आणि शेवटी कंटाळलो. आता म्हणला काय बरोबर नाही, आपण जाऊयात घरी. तेवढ्यामध्ये आमची एक नातेवाईक रेणू देशपांडे म्हणून आहेत, त्या पण ह्या व्यवसायामध्ये आहेत. त्यांनी सांगितलं की अशी साईट आहे आणि तुम्ही जाऊन या, जवळच आहे. म्हणजे इथे आमचे रोलिंग हिल्समध्ये माझे साठून राहतात, त्यामुळे तिथे चालत गेलं जवळच आहे. मी आलो आणि बघितलं तर मला आठवलं की मी हा साईट पाहिलेला होता, पण आत्ता तर फार सुंदर इथं सगळं काही हे दिसतंय. त्या दिवशी त्या ऑफिसमध्ये रजनी कुलकर्णी मॅडम बसल्या होत्या. त्यांनी सगळे डिटेल्स मला व्यवस्थित सांगितले आणि मला आवडलं आणि ठरवलं की नाही फ्लॅट इथेच घ्यायचा आपण. नंतर मी देशपांडे सरांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट केला. म्हटलं बघा, मी एक मास्तर माणूस आहे, रिटायर्ड आहे आणि हे काही बरोबर नाही, एवढी किंमत तुम्ही सांगताय. ते म्हणजे तुम्ही त्याची काळजीच करू नका, मी पण शिक्षक, माझे वडील पण शिक्षक होते आणि शिक्षकांप्रती आणि शिक्षकांची काय आर्थिक हे असते आम्हाला चांगली माहिती आहे. योग्य ते त्यांनी आम्हाला व्यवस्थित बजेटमध्ये बसवून फ्लॅट दिला. आणि गंमत अशी आहे की मी आत्तापर्यंत 2-3 फ्लॅट, मुंबईला 2 फ्लॅट होते, नंतर ते घेतले विकले वगैरे असा त्या प्रकार झाला होता, कारण परिस्थितीमुळे काही विकावं लागले. ह्या सगळ्या याच्यामध्ये इतका त्रास होतो कागदपत्रांचा, डॉक्युमेंटेशनचा आणि ह्या सगळ्या गोष्टींचा. इथे मला अक्षरशः 1 महिन्यामध्ये लोनसह सगळे डॉक्युमेंट्स, मला इथं 50 वेळा यायचं कामच पडलं नाही आहे. सगळं ऑनलाईन व्यवस्थित झालं आणि मला खरं आश्चर्य वाटलं की अरे हा काय असा कसा बिल्डर आहे हा. कारण एकदा फ्लॅट बुक केला की जनरली मग तो कस्टमर म्हणजे त्याला कच्चा खायचा आणि मग शेवटपर्यंत कसा परेशान करायचा असा साधारण अनुभव असतो. हे तर तसं काही दिसलं नाही मला. आज मी ही इमारत बघतोय आणि असं बघते की अतिशय प्रसन्न आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे म्हणून मला घर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती. इथं तर माणसं आहेत आणि सगळी सुसंस्कारित माणसं आहेत आणि प्रसन्न वातावरण आहे. ही वास्तूच प्रसन्न आहे असं मला इथे पाऊल ठेवल्याबरोबर वाटलं. आणि खरोखर सगळ्या प्रकारच्या सुखसोयीबद्दल इथे बरेच फ्लॅट होल्डर्स बोलून गेले. इवन आपल्याला बिल्डर्सच्या देशपांडेच्या फॅमिलीने पण बऱ्याच सांगितलं की त्या अशा प्रकारच्या फॅसिलिटीज आपण देतो आणि या फॅसिलिटीचे कुठलेही ओव्हरहेड एक्सपेंडिचर्स त्यांनी फ्लॅट ओनर्सवर लादलेले नाहीत असं मला जाणवलं, एकंदरीत सगळं मार्केट सिच्युएशन बघता. त्यामुळं एक चांगलं घर आणि रिटायरमेंट नंतरचं एक अत्यंत सुंदर जीवन आपल्याला पुण्यामध्ये एका चांगल्या वास्तूमध्ये राहायला मिळेल
याचा मला खरोखर आनंद झाला. त्यामुळं मी आज इथं खरं तर येऊन उभा आणि बोलतोय देशपांडे सरांबद्दल, या संजीवनी डेव्हलपर्सबद्दल आणि त्यांच्या संबंध टीमबद्दल. कुणीही कधीही वैतागून किंवा तुम्हाला एकदा सांगितलंय ना मग पुन्हा परत काय हे काय करता वगैरे असं कुणीही म्हटलेलं नाही किंवा तसं कोणी कधीही बोललेलं नाही आहे. त्यामुळं अतिशय एक सुंदर वातावरण आहे. एकंदरीत इथले सगळे फ्लॅट ओनर्सचे चेहरे बघितल्यानंतरही मला असं वाटलं की एक सुसंस्कृत गॅदरिंगमध्ये आपण येऊन पडलेलो आहोत. त्यामुळं तशी काही चिंता नाही आहे. एकच विनंती आहे देशपांडे साहेब की इथे रिटायर्ड माणसाला थोडीशी लायब्ररीसाठी कुठे जागा असेल तर तशी व्यवस्था करावी. चांगली पुस्तकं ऑलरेडी लायब्ररी करून दिल्या, मी माझी 15 पुस्तकं खाली लायब्ररी ठेवली. व्हेरी गुड. त्यामुळं ही आमची चिंता नाही. स्विमिंग पूल, जिम, अमुक तमुक याचं आकर्षण आता या वयात तर काही राहिलेलं नाही आहे. जे तरुण फ्लॅट ओनर्स आलेले आहेत त्यांच्यासाठी नक्कीच त्याचा फायदा होईल, प्रश्नच नाही. पण आमच्यासारख्या उत्तर आयुष्यामध्ये गेलेल्या व्यक्तींना नक्कीच अशा प्रकारच्या सोयी म्हणजे हे खेळ आणि मुख्य म्हणजे वाचन आणि त्यातून मिळणारा आनंद या सगळ्या गोष्टी इथे मिळत राहतील अशी मी पूर्ण अपेक्षा बाळगतो. पुन्हा एकदा संजीवनी डेव्हलपर्सच्या संबंध टीमला आणि आमच्या गेस्टला पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद व्यक्त करतो. आत्ताच शिक्षण क्षेत्रातल्या एका नामवंत प्राध्यापकांनी मला जे सांगायचं होतं ते सगळं सांगून टाकलं. त्यामुळे आता मला सांगण्यासारखं खरं म्हणजे काही नाहीच राहिलेलं आता, कारण जे सांगायचं होतं त्यांनी पटपट सांगून टाकलं. ते शिक्षण क्षेत्रातले असल्यामुळे नेमकं काय वेचायचं त्यांना माहिती होतं आणि त्यांनी सांगून टाकलं सगळं. आता मी विचार करत होतो की आता मला काय सांगायचं बाबा नेमकं. तर आता घर तर सगळं सुंदर झालेलं आहे, सगळं झालेलं आहे. प्रत्येकाची घरं म्हणजे माझंच म्हणत नाही, इतकी मोठी सुंदर इमारत आज या ठिकाणी उभा राहिलेली आहे. आणि ही इमारत तयार करत असतानापासून म्हणजे हाच फ्लॅट मी का निवडला याबद्दल पण सगळ्यांनी आता सांगितलं की आम्ही 4-5 ठिकाणी जाऊन आलो वगैरे. मग ही साईट आम्हाला आवडली. आता मला ही साईट का आवडली मी अतिशय थोडक्या शब्द सांगतो. याच ग्रुपचं 2011 साली सहयोग अपार्टमेंट म्हणून जे होतं बांधलेलं त्यामध्ये मी 2011 साली अगोदर फ्लॅट घेतला होता. मी 2011 पासून ते आज 2021 पर्यंत त्या ठिकाणी राहतो. म्हणजे 10 वर्षामध्ये मला जो काही अनुभव आला एक घर म्हणून. आत्ता सरांनी सांगितलं की या बाहेरच्या अम्युनिटीज वगैरे या वयामध्ये आम्हाला काही त्याचं अट्रॅक्शन नाही. मी सुद्धा एक निवृत्त स्थापत्य अभियंताच आहे. त्यामुळे सरांनी सांगितलेलं बरोबर आहे की थोडंसं निवृत्तीच्या नंतर गोष्टींच्या गरजा वेगवेगळ्या असू शकतात, तरुण वयातल्या गरजा वेगवेगळ्या असू शकतात. मग या 10 वर्षामध्ये मी बघितलं की बाकीच्या फ्लॅटमध्ये ज्या अम्युनिटीज सांगितलेल्या असतात, ज्या वेगवेगळ्या सुविधा सांगितलेल्या असतात, मग एक्झॅक्टली त्या अम्युनिटीजचा त्या सुविधांची मला किती गरज आहे. आणि मला माझ्या 4 भिंतीच्या आत राहत असताना माझं जे काही जीवन व्यतीत होणार आहे त्यामध्ये मला नेमकी कुठली गोष्ट लागणार आहे. संजीवनी ग्रुपची मला या 10 वर्षामध्ये एक गोष्टच आवडली की बाहेरच्या अम्युनिटीज नसू द्यात जास्ती, त्यांनी द्यायचा प्रयत्न खूप केलेला आहे. पण आमच्या तर तिकडे सहयोगमध्ये तर काहीच नव्हतं. पण एकही अम्युनिटी दिली नसताना मी 10 वर्षामध्ये आज सॅटिस्फाईड आहे. कशामुळे मी सॅटिस्फाईड आहे तर माझ्या 4 भिंतीच्या आत मला ज्या काही त्यांनी सुविधा दिल्या त्या मला खूप समाधानकारक आहेत बाकीच्या इतर कुठल्याही ह्याच्यापेक्षा गोष्टीपेक्षा. आणि मला अरे ह्याने संजीवनीने बांधलेलं घर हे आपलं घर आहे ही खात्री मला 10 वर्षांनी पटली. मग 10 वर्षानंतर मला आणखी एक मुलासाठी फ्लॅट घ्यायचा होता. मग मी विचार करत फिरत होतो सगळीकडे. आता ठीक आहे एक तरी आपण घेतला सहयोग. मग सरांनी सांगितलं सारखं आत्ता मी पण खूप ठिकाणी बघितलं आणि मग नेमकी मग ही साईट मला पण आवडली. एक तर मी सुरुवातीला संजय देशपांडेंच्याकडे फ्लॅट होता, त्यांची माझी पण 10 वर्षापासूनची ओळख आहे, सगळं आहे, त्यांचा स्वभाव वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. पण ॲज ए घर म्हणून मी जेव्हा बघितलं आणि एक स्थापत्य अभियंता म्हणून मी जेव्हा या बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन सुरू होत असताना मी आलो तेव्हा एक सिव्हिल इंजिनियर म्हणून मी जेव्हा ज्या काही गोष्टी बघितल्या, ज्या काही वरून आता आज सगळी बिल्डिंग तयार आहे, रंग दिलेला सगळं झालेलं आहे. पण नेमकं या खांबाच्या आत कुठलं स्टील वापरलेलं आहे बाबा, नेमकं या खांबाच्या आत वापरताना सगळ्या सिव्हिल इंजिनियरच्या स्पेसिफिकेशन्स वापरल्या गेल्यात का नाही, या सगळ्या गोष्टी मी त्यावेळेस इथे येऊन बघितल्या आणि या सगळ्या गोष्टीमध्ये मी सॅटिस्फाईड झालो. आणि मग मी निर्णय घेतला की हा 402 नंबरचा फ्लॅट आपण घेऊन टाकूयात. ह्याच्या पुढची गोष्ट सांगायची म्हणजे माझी जी काही उर्वरित पुंजी होती आणखी ती मला आणखी एक दुसरं घर करायचं होतं. म्हणून याच बिल्डिंगमध्ये मी आत्ता परवा कालच दुसरा 705 नंबरचा आणखी एक फ्लॅट घेतला. अवेलेबल असताना मला सुद्धा सगळ्यांनी सांगितलं की अरे तू इथंच कशाला घेतो, तू बघ ना दुसरीकडे, इतके आपण 1-1 कोटीच्या वर पैसे देतोय सगळे. पण माझ्या मनाने मला कुठेतरी सांगितलं की अरेच्या नाही, आपण या ठिकाणी समाधानी आहोत ना
मग जिथं शांती समाधान आहे ना, मग त्याच ठिकाणी आपण हे पैसे देऊन का नको घरी घ्यायला? म्हणून कालच अग्रीमेंट माझं झालं, दुसरं 705 फ्लॅट मी इथंच घेतला. एकाच वेळेस 2 फ्लॅट मी या ठिकाणी घेतले. खरं म्हणजे आता अशा समारंभामध्ये इथं येऊन बोला म्हणायला सांगावं लागतं आयोजकांना की बाबा येऊन बोला. पण आज प्रत्येक जण इथं म्हणतो की मला बोलायचंय, मला बोलायचंय. म्हणजे हे किती मोठं यश आहे ह्या फ्लॅट धारकांचं. देशपांडे सर, प्रत्येकाला वाटतं की आपण इथं येऊन काहीतरी सांगावं आणि हे फ्लॅट मी का घेतला हे सांगावं. आता हा फ्लॅट तर घेतला, सगळं झालं. आज इमारत दिसायला छान आहे, सुंदर आहे, सगळ्या फॅसिलिटीज इथं आहेत. पण जेव्हा आम्ही उद्या इथं राहायला येऊ, राहायला आल्यानंतरचे जे काही प्रश्न निर्माण होतील, आज ज्या पद्धतीनं सगळ्यांनी सहकार्य केलेलं आहे त्याच पद्धतीचं सहकार्य उद्या येणाऱ्या अडचणीमध्ये सुद्धा आपल्याकडून असावं, ही एक अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. कारण काही ना काहीतरी छोटे छोटे प्रश्न असतात. एक सिव्हिल इंजिनियर मला नक्की माहिती आहे की उद्या परत कुठला प्रश्न येणार आहे. पण मी एवढं सांगू शकतो सगळ्यांना की संजीवनीची टीम इतकी छान आहे. आता सगळ्यांनी नाव सांगितले, 2 रोहित, 1 रोहन, 1 ललित, हे सगळ्यांचे, 1 सिद्धार्थ, हे सगळ्यांचे नाव सांगितले. या सगळ्यांना मी वारंवार फोन करायचो, प्रत्येक वेळेस सांगायचो की अरे या फ्लॅटमध्ये असं झालं, अरे या ठिकाणी असं झालं. पण कोणीही न वैतागता अतिशय शांतपणानं माझा प्रत्येक प्रश्न त्यांनी स्वतः जातीनं त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी आले आणि तो प्रश्न त्यांनी सॉल्व्ह करून दिला. आता उद्याची अपेक्षा नेमकी काय माझी? मी थोडा विचार करत होतो की आता हे तर सांगितलं तर आहे सगळं, आता इमारत छान आहे, सगळं छान आहे, सगळं छान आहे. मग आता नेमकं या इमारतीकडून माझ्या नेमका अपेक्षा काय? म्हणून मी काय केलंय, थोडक्यामध्ये सगळं सांगण्यापेक्षा एक छोटी कवितेच्या स्वरूपामध्ये मी एक लिहिलेलं आहे. तर एक छोटीशी मी तयार केलेली एक कविता आहे, ती फक्त तुम्ही ऐका आणि ते शेवटी त्यातली मतं जी आहेत ती सगळी माझी. म्हणजे त्याच्यामध्ये मी असं मांडलंय की उद्या मला ह्या घराकडनं काय अपेक्षित हे मी थोडंसं एका कवितेमध्ये मांडलं. घर म्हणजे केवळ घर नसावं, घर म्हणजे केवळ घर नसावं, असल्या जरी 4 भिंती तरी जगण्यासाठी विणलेलं एक सुंदर घरटं असावं. आपुलकीच्या झरोक्यातून सुखाचा वारा वाहत राहावा, आपुलकीच्या झरोक्यातून सुखाचा वारा वाहत राहावा, उंबरा ओलांडून आत येणारा प्रत्येक जण स्नेहाने जोडला जावा. शांती आणि समाधानाचा प्रकाश इथल्या प्रत्येक दिव्यात तेवत राहावा, शांती आणि समाधानाचा प्रकाश इथल्या प्रत्येक दिव्यात तेवत राहावा, माणुसकीच्या नात्यातला सुगंध इथल्या प्रत्येक पॅसेजमध्ये दरवळावा, इथल्या प्रत्येक खांबात असावी, जगणं पचवायची ताकद इथल्या प्रत्येक खांबात असावी, संस्कृतीच्या मजबूत पायावर इमारत कायम उभी असावी. असला जरी मोकळेपणा, असला जरी मोकळेपणा कुंपणाचं बंधन असावं, असला जरी मोकळेपणा कुंपणाचं बंधन असावं, इमारत जरी उंच असली तरी जमिनीवरती कधीतरी बसावं, चोची मधला एक तरी दाणा कुंडीतल्या मातीत रुजून वरती यावा. संजय देशपांडे सर नेहमी लेख लिहित असतात, वेगवेगळे लेख लिहितात याच्यावरती, आणि त्याच्यामध्ये ते लिहित असताना वेगवेगळ्या लेखकांचे, कवीचे असे वेगवेगळे संदर्भ असतात त्याच्यामध्ये. म्हणून मी पण त्यांचे लेख नेहमी वाचतो, त्यांना सांगतो की आपल्या लेखामध्ये असं असं आहे, तसं आहे म्हणून. तर आजच्या या प्रसंगाला मला त्यांना काहीतरी सांगावं म्हणून मी हुडकत होतो की आता त्यांचं वाचन, त्यांची प्रतिभा खूप छान आहे, सगळी छान आहे. मी खूप छोटा माणूस आहे, मग मी थोडं हुडकत होतो की या माणसाला आजच्या क्षणी आपण काय सांगावं. त्यांनी खूपदा सांगितलं की प्रेस्टिज अव्हेन्यूचा अनुभव माझा खूप वेगळा वगैरे आहे म्हणून. मी काय केलं होतं ते वाचता एक W.H. डेव्हिस नावाचे होते, तर त्यांच्या ओळी मी खास आपल्यासाठी लिहून आणल्या होत्या, त्या ह्या आपल्या सगळ्यांसाठी पण उपयुक्त ठराव्या. व्हॉट इज दिस लाईफ इफ फुल ऑफ केअर, व्हॉट इज दिस लाईफ इफ फुल ऑफ केअर, वी हॅव नो टाइम टू स्टँड अँड स्टेअर, नो टाइम टू स्टँड बिनीथ द बोज, नो टाइम टू स्टँड बिनीथ द बोज and stare as long as sheep or cows. धन्यवाद. तसाच आपला प्रत्येक म्हणजे आपल्या आतापर्यंत जेवढे प्रोजेक्ट आपण केलेले आहेत, की आपला अग्निपंख पहिला जो प्रोजेक्ट आहे तेव्हापासूनचे सगळ्याच फ्लॅट ऑर्डरचे आपले व्हॉट्सअप ग्रुप आहेत आणि त्या सगळ्या ग्रुप्सवरती संजय सर ही ऍड आहे. त्यामुळे तुम्हाला कोणतीही कधी कुठलीही मदत लागली तरी आम्ही टीम संजीवनी सदैव तुमच्या बरोबर आहोत. तुम्ही कधीही आम्हाला म्हणजे हाक मारू शकता, हेच आश्वासन या निमित्ताने मी तुम्हाला देऊ इच्छिते. आणि
सत्कार करत असताना फक्त सौरभ नव्हता, तो खाली कामामध्ये बिझी होता नेहमीप्रमाणे. तर त्याचा खास करून आम्हाला इथे आज सत्कार करायचा आहे, कारण साईटवरती आमच्यापैकी कोणी नसलं तरी सौरभ नेहमी असतो. आणि मला माहिती आहे की म्हणजे ॲज अ सेल्स पर्सन मी इथे जेव्हा काम करते तेव्हा खरोखर सौरभची मला किती मदत होती हे मला माहिती आहे. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या बुकिंगमध्ये, तुमच्या सगळ्यांना इथं येण्यामध्ये सौरभनी खूप महत्त्वाचा वाटा टीम संजीवनीमध्ये उचलला आहे. आणि ही साईट सुरू झाली तेव्हापासून सौरभ इथे आहे, म्हणजे काम करतोय. त्यामुळे आज त्याच्या सत्काराशिवाय हा कार्यक्रम पूर्ण नाही होऊ शकत. सगळे लोक सौरभ होत असतील. सौरभ सर, मैं आपको बताना चाहूँगा, सौरभ we have making him join in our marketing team. Watchman over here, but here he will be part of Sanjeevani marketing team. ती पेशंट बघू शकते पण बोलणं तिला जरा जड जातं, त्यामुळे ती मला म्हणाली की आई तूच बोल. कारण पुण्यातले सगळे तिचे व्यवहार इथले मीच बघत होते, पहिल्या चेक पासून सगळं. आणि प्रत्येक वेळी मी संजीवनीच्या इथे आले की इतकं छान सगळेजण, आणि हे सौरभ आत्ता म्हणल्यासारखं प्रत्येक वेळी वर पासून खालीपर्यंत सगळं दाखवून इतकं छान मला हे करायचं. आणि प्रत्येक फंक्शन मीच अटेंड करायची. जावई आणि लेक म्हणायचे पुण्यातलं तुम्हीच पहा, त्यामुळे मीच इथे भावखाती यायची आणि सगळं हे करत असे. आणि संजयच्या आई, मावशी, आत्या, त्या सगळ्या माझ्या इतक्या खास मैत्रिणी आहेत. त्यामुळे पटवर्धन बागेत रोज मला अपडेट मिळायचा त्यांच्याकडून, आईकडून. आणि इथे इतकं सुंदर यांनी आपली ही स्कीम पूर्ण केलेली आहे. थोडा वेळ लागला तरी सुद्धा इतक्या फॅसिलिटीज देऊन आपल्या सगळ्यांना त्यांनी इतकं खुश केलंय की मनापासून मला या सगळ्यांचं अभिनंदन करावं असं वाटतंय. थँक्यू व्हेरी मच. स्टेट बँकेचे सुद्धा मला खूप आभार मानायचे. आपने जो कहा ट्रांसपेरेंसी, हमने वो बहुत अच्छा एक्सपीरियंस किया. हमें स्टेट बैंक से ही लोन लिया. डॉक्टर सोनवणे, आपल्याबद्दल सांगायचं असं आहे की सरांनी ग्रुपवर आपली फार सुंदर माहिती आम्हाला शेअर केली. त्यामुळे मला असं वाटतं सोसायटीतर्फे मी आत्ता थोडंसं कमेंट करू शकते की सोसायटी फॉर्म झाल्यावर आपण यांना मदत करूया. सोसायटी फॉर्म झाल्यावरची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संजय सरांनी त्यांच्या सर्व प्रोजेक्ट्समध्ये काहीतरी वेगळ्या युनिक गोष्टी करण्याचा पायंडा पाडला. तो पायंडा आपणही पुढे चालू ठेवूया. आपली सोसायटी फॉर्म झाल्यावर इतर सोसायट्यांमधून जे ऐकायला येतं वादविवाद, एकमेकांचे पाय खेचणे, कोणातरी पाण्यात पाणी, उगीच विरोध करणे, कुठल्याही गोष्टीत एकमत न होणे, या सगळ्या गोष्टींपासून आपण लांब राहून आपणही एक युनिक सोसायटी आणि छान पॉझिटिव्ह सगळ्या गोष्टींकडे पाहत पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून आपण आपली सोसायटी फॉर्म करूया आणि एक छानशी फॅमिली प्रेस्टिज एव्हन्यू म्हणून तयार करूया. थँक्यू. सगळे सोसायटी मेंबर्स, पार्टनर्स, बरेच लोक बरेच काही बोललेले कौतुक करण्यासारखं. पण मी बेसिकली सिंगापूरला आलो मागच्या वर्षी आणि ऑर्गनाईज झालो आणि मला ट्विन्स आहेत 2.5 वर्षाचे. आणि आय वॉज लुकिंग फॉर अ प्रॉपर्टी की जिथे स्कूल जवळ असेल आणि ऑफिस तसं वर्क फ्रॉम होम जरी असेल तरी कधी ना कधी तसं होईल. त्यामुळे त्या दृष्टीने आय वॉज लुकिंग फॉर दॅट एरिया. पण आई बाबा कोथरूडला राहतात आणि घरातले सगळे मंडळी बेसिकली कोथरूड. आता कोथरूडमध्ये मला असं वाटलं की खूप हाईट प्रॉपर्टीज आहे गार्डन्स आहे आणि मला एक स्पेशियस प्रॉपर्टी पाहिजे. आणि जेव्हा मी इकडे आलो आणि साईट बघितली आणि बेसिकली संजयरावशी मी बोललो, त्यांनी मला सांगितलं की वाय नॉट यू जस्ट हॅव अ लुक. आणि ते बघितल्यानंतर जसं बरेच लोक म्हणाले की लव्ह ॲट फर्स्ट साईट, मला बघितलं आणि मला एक प्रॉपर्टी आवडली. कारण ज्या प्रकारे डिझाईन जे आहे आणि जे
बाकी अम्युनिटीज ज्या त्यांनी केलेल्या बिकॉज ऑफ दॅट आणि प्लस क्लब मेंबरशिप सुद्धा ज्या आहेत. सो लास्ट इयर मी केली प्रॉपर्टी, पण टुडे आय थिंक वी गॅदर हिअर टू सेलिब्रेट की फायनली द साइट इज रेडी. वी आर गोइंग टू गेट द हाउसेस अँड द मॅन बिहाइंड दॅट संजय देशपांडे. डेडिकेशन अँड पॅशन हे दोनच शब्द येतात मी इंटरॅक्ट विथ दिस पर्सन आणि त्याचं विजन जे काय त्यांनी घडवलं आहे एवढे वर्ष काम करून आणि ते या साईडमध्ये आपल्याला बघायला मिळतं. आणि बाकीचे सगळे त्याचे क्वालिटीज ते सगळे बिकॉज ऑफ डेडिकेशन आणि पॅशन आलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी त्याची टीम घडवली आणि आय एम सो हॅपी टू सी त्याची टीमसुद्धा इक्वली डेडिकेटेड आणि पॅशनेट आहे. सो आय थिंक वी शुड सेलिब्रेट द मॅन हिमसेल्फ. आम्ही इथं बऱ्याचशा पहिल्या गोष्टी आहेत पेनड्राईव्ह ऑन टाकू. सो व्हॉट वी आर डन इज की लॅटर ऑन जो डॉक्युमेंट्स लगते हैं राइट फ्रॉम सैंक्शन प्लान टू ऑक्युपेशन सर्टिफिकेट टू एवरी एनओसी टू एवरी चेकलिस्ट दैट ऑल इज इन दिस पेनड्राइव ऑफ द इंडिविजुअल फ्लैट. सो हियर आफ्टर यू कैन डाउनलोड इट and permanently your all documents to your flat including your scan agreement is in this. So whenever you want you can have this. प्रत्येकाचा इंडिविजुअल करून घेतलेला आहे. टीम संजीवनीचे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि विदाऊट होम हा प्रोजेक्ट म्हणजे त्याची जी काही कल्पना आहे किंवा याच्यातल्या ज्या काही बारीक डिटेलिंगचा सगळा जो ज्याच्या मागे जो माणूस आहे म्हणजे मॅन ऑफ डिटेलिंग जो आहे ते आपले संजय सर आता आपलं मनोगत व्यक्त करतील. युवराज निंबाळकर इथे आहे. त्याचा कशा पद्धतीने या प्रोजेक्टला मला सपोर्ट झाला हे मी माझ्या मनोगताचं आणि युवराज गेला सरांनी कविता ऐकवल्यानंतर आणि ऑलरेडी तुमच्या सगळ्यांची भाषण झाल्यानंतर लिटरली मी माझ्या प्रोजेक्टविषयी बोललो म्हणजे मी गोविंद गोविंदविषयी बोलले आणि आमची जनरेशनची अपॉर्च्युनिटी अशा याच्यात वाढलेली आहे की बाप जब बोलता है सब गाली देने के लिए बोलता है बेटो. सो हमारे जनरेशन इज लाइक दैट. सो आई एम व्हेरी हॅपी. खरं अर्निंग एवढी प्रोजेक्ट somewhere there is a business, somewhere there is a profit loss balance. I agree because it's a business. पण आज इथे राहून बोलताना तुमच्या सगळ्यांचे मनोगत ऐकताना माझं अर्निंग या प्रोजेक्टमध्ये जे फ्लॅट विकले जातील त्यांचं जे काय रेव्हेन्यू जनरेट होईल त्याच्यापेक्षा माझं अर्निंग काय होतं म्हणजे तुम्ही सगळे जे इथे बोललात ते माझं अर्निंग होतं पर्सनली. तुमच्या सगळ्यांच्या विशेष तुमच्या सगळ्यांचं चेहऱ्याचं समाधान ते माझं अर्निंग आहे. रात्री 1 वाजता रोहनचा मेसेज आला की बाबा लाईटिंग लागले बिल्डिंगवरती ते माझं अर्निंग आहे. सकाळी 6:30 वाजता वर्षाचा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर मेसेज येतो की इन्सर्ट्स पेपरमध्ये टाकल्या गेल्या ते माझं अर्निंग आहे. इथे बसलेला प्रत्येक कॉन्ट्रॅक्टर आणि सप्लायर अभिमानाने या बिल्डिंगकडे बघतो ते माझं अर्निंग आहे. कारण कुठल्याही बँक फायनान्सनी किंवा फ्लॅट होल्डरच्या पैशात येऊ शकत नाही. ते आपलं आपल्याला कमवावं लागतं आणि ते आज टीम संजीवनीने तुम्ही सगळ्यांनी कमवायचा चान्स आम्हाला दिला.
हे माझं अर्निंग आहे. दॅट इज आय एम व्हेरी मच थँकफुल फॉर माझी आई आणि माझी मावशी पण द्या. आणि मला कल्पना आहे त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला वाढवलेलं आहे त्या पद्धतीने या प्रोजेक्टमधनं आम्ही किती पैसे कमवले याच्यावरती आमची किंमत नाही करत. इथे बसलेल्या एकही माणसाने एकही वाईट शब्द संजय देशपांडेला बोलू असतं तर ते त्यांना जास्त जोडलं असतं इथे घेतलेल्या पैशापेक्षा. आय थिंक ते माझं आहे. आणि आय ऑलवेज से अभिमान जे माझ्या पूर्ण नकाराने मला सांगता येणार नाही की आय एम अ मिडल क्लास पर्सन आणि मला त्याचा अभिमान आहे. बिकॉज दॅट इज माय स्ट्रेंथ. आपल्यातला प्रत्येक जण परिस्थितीशी झगडून इथे आलेला आहे आणि ते करताना आपण आपल्या पाय जमिनीवर नोकरी मिळवले त्याचं कारण आपली आधीची जनरेशन आहे. आणि ऑल व्हॉट आवर जनरेशन आवर रिस्पॉन्सिबिलिटीज वी शुड पास आउट टू दॅट. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही सगळ्यांनी रोहित रोड आणि यंगर जनरेशनला अपलोड केलं किंवा अप्रिशिएट केलं ते माझं सगळ्यात जास्त आहे. कारण कदाचित अजून 4-5 वर्षांनी आय विल नॉट हिअर, आय विल वर्किंग वाईल्ड लाईफ, आय विल नॉट बिल्डिंग बिल्डिंग्स, बट the confidence that I have sown seeds which will someday convert into a big banyan tree, that confidence is more important. I think that is what I have been of this hour. Speaking about detailing, मी एवढं सांगितलं मी कशी पाहतो की मला माझ्या बडिंग इयर्समध्ये जगातल्या चांगल्या गोष्टी बघता आल्या. Those were different times, sir. When I started real estate, now 33 years of being real estate in some form or other. जेव्हा इंटरनेट नव्हतं तेव्हा फिजिकली अमेरिकेला जाऊन फ्लॅट विकत लागायचे. सो आय वॉज लकी टू ओनली पर्सन एबल टू स्पीक इंग्लिश. सो आय वेंट टू सो आय कुड गेट एक्सपोजर ऑफ ऑल दोज थिंग्स. आणि आता इथे बसलेल्या प्रत्येकाने आउट ऑफ इंडिया सगळं बघितलंय. चांगल्या वाईटातनं फरक तुम्हाला लोकांना तर समजावून सांगावं लागत नाही तुम्ही बघितलं. सो आय थिंक नो मोर बिल्डर इज अ बिल्डर इज अ सर्व्हिस प्रोव्हायडर. आणि इफ the company or the next team or the next generation forget this thing, they will also forget it. I can assure this. त्यामुळे आज तुम्ही म्हणजे मला आनंद काय वाटतो आजचं जग असं झालं ना की क्रिटिसाइज करायला 2 मिनिटं लागत नाही. 1 मिनिटात तुम्ही केलेला वाईट व्हिडिओ पसरतो. पण चांगलं बोलणारे लोक कमी आहेत आणि तुम्ही दिलेल्या सर्व्हिस विषयी चांगलं बोलणारे लोक अजून कमी. सो आज तुम्ही सगळ्यांचं जे काय शब्द होते चांगलं बोलण्याने आम्ही काही टीम संजीवनी हॅज नथिंग स्पेशल. यू हॅव बुक्ड ऑफ युअर होम हार्ड अर्न मनी, युअर हार्ड अर्न मनी, and from that you have booked the home Sanjeevani, and Sanjeevani tried their best to deliver, and you have appreciated that efforts. You are extraordinary, not me. This I will say. तुम्ही लोक एक्स्ट्राऑर्डिनरी. आम्हाला appreciation पण मिळत नाही लोकांना, पैसे मिळतात. सो ऑल दिस थिंग्स मेक्स अ होम. आणि मी म्हणत असं की अजून एक दुसरी बात ज्यांना जेव्हा घर कन्स्ट्रक्शन दिलं आहे सिव्हिल इंजिनियर, why every building is special for me and how I personally learn to look at home. It's not about, it's like an army. I always say यहाँ इस बिल्डिंग में जब हम लोग काम करते हैं, संजय देशपांडे बम्बन नहीं होता, सुधीर कांते मराठा नहीं होता, कुरैशी मुसलमान नहीं होता, हरनाथ सिंह बॉर्डर फिल्म वाला जो है वो सरदार नहीं होता, और हर कोई सेना छत्तीसगढ़ वाला नहीं होता. सुधीर कांते इज कॉन्ट्रॅक्टर, संजय देशपांडे इज इंजिनियर, हरनाथ सिंह इज बॉर्डर फिल्म गाय, समीर देवधर इलेक्ट्रिशियन है, केतन नंदा है प्लम्बर है, राम उपाध्याय स्ट्रक्चरल इंजीनियर है. सो हियर वी आर फॉर आवर स्किल्स एंड फॉर व्हाट वी आर. यहाँ कोई किसी को जात नहीं पूछता, धर्म नहीं पूछता. तुम्ही पण नाही विचारणार. तुमच्यातल्या कोणीतरी विचारलंय का की या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या घराच्या लेबरची जात काय होती, कॉन्ट्रॅक्टरचा कास्ट काय होता, कोणी नाही विचारलं. और आय फील की राहायला आल्यानंतर सुद्धा तुमचा शेजारी कोण याचा विचार बघा, तुमचा शेजारी एवढंच लक्षात ठेवा, तो कोण याचा विचार करा. आणि दिस इज व्हॉट कल्चर अँड दिस इज व्हॉट दिस इंडस्ट्री, दिस कन्स्ट्रक्शन, दिस हाऊसिंग हॅज टॉट मी. अँड दिस इज व्हॉट आज जे आपलं गेट टुगेदर आहे त्याच्या सगळ्याचा आउटकम आहे. इथे काम करणाऱ्या प्रत्येक जण मारवाडी, गुजराती, एश असं काही डिफरन्स. वी वर टुगेदर, वी वर अ टीम अँड वी बिल्ड दिस थिंग. सेम वे जसं या सगळ्या टीमचा तुम्ही ऑनर ठेवला, या सगळ्या टीमचा तुम्ही रिस्पेक्ट देऊन या घराचं परमिशन घेताय. म्हणून देर आर सो मेनी थिंग्स. I will take just 5 minutes why Prestige is unique, but that way
they say every child is unique. For me, every side is unique. Because every side taught me something new, give me opportunity to do something new, something different, something new. Like आज पेन ड्राईव्ह होता, त्या पेन ड्राईव्हच्या बरोबरीने अजून 100 गोष्टी होत्या. म्हणजे लिफ्टच्या आतमध्ये आपण वाईल्ड लाईफ प्रमोट करायचो, इथे लिफ्टच्या बाहेर सुद्धा आपण वाईल्ड लाईफ प्रमोट करायला लागलो. आपण प्रत्येक फ्लॅटच्या बाहेर बास्केट दिली. का बास्केट दिली? तर नंतर प्रत्येक जण आपापली बास्केट तरी लावतो किंवा दुधाच्या पिशव्यातही टाकतो करा. इट वॉज प्रेटी बॅड. तर या सगळ्या गोष्टी लहान लहान गोष्टी म्हणजे राईट फ्रॉम वरती जिम दिला, वरती जिम देण्याचं माझ्या गौतम सरांनी एवढं कौतुक केलं. कौतुक करोनाचं करा. करोना नसता आला ते डोक्यात नसतं आलं की आपल्याला जिम बंद असतील तर एक्सरसाइज कशी करायची आणि ओपन एअरमध्ये कशी करायची. सो इव्हन करोना वॉज अन ऑपॉर्च्युनिटी. इट टॉट अस एनिथिंग अबाउट लाईफ. कितीतरी लोकांनी खूप काही गमावलं पैशाच्या रूपात, आपल्या माणसाच्या रूपात. ठीक आहे, पण जे गमावलं ते नुसतं गमावलं म्हणून सोडून देऊ नका. त्या गमावण्याची किंमत आपण मोजली, त्या किमतीचं आपण काय करतो, काहीतरी पॉझिटिव्ह घेऊन पुढे जाऊ, ते महत्वाचं आहे. अधिक ह्या सगळ्या गोष्टी हार्डशिपमध्ये, जसं मी बघायचं म्हणतो, या हार्डशिपमध्ये आपण एकत्र राहिलो. करोनाने आपल्याला हार्ड टाइम्सनी काय शिकवलं, तर हार्ड टाइम्सने आपल्याला एकत्र राहायला शिकवलं, टुगेदरनेसची किंमत शिकवलं. या सगळ्या प्रवासामध्ये कोणीही मला रेडाची धमकी दिली नाही. मजेशीर दिलं झालं. आय नो देअर वॉज इश्यूज, लोकांच्या मनात चिंता होत्या, पॉईंट्स होते आणि प्रत्येकाचा खर्च वाढत होता, पण कोणीही कायद्याची धमकी दिली नाही. तुमच्या सगळ्यांच्या सपोर्ट शिवाय झालंच नसतं. आज टीम संजीवनी म्हणजे कोण आहे? टीम संजीवनी म्हणजे संजय देशपांडे किंवा संजीवनीच्या एम्प्लॉयमेंट रोलवर असलेले लोक नाही आहेत. तर टीम संजीवनी म्हणजे तुम्ही असलेले सगळे इथे बसला प्रत्येक जण टीम संजीवनी बनतो. आणि आय थिंक या प्रत्येक जणाचा या टुगेदरनेसची जी किंमत आहे ती बाकी कशातच करते. या बिल्डिंग विषयी हळूहळू बिल्डिंग तुम्हाला कळत राहील. मी म्हणतो सर अभी भी 99% बिल्डिंग कंप्लीट हुआ है. 1% एड ऑन थिंग्स है जो अभी भी ऐड करने के, क्योंकि बिल्डिंग इज लाइक होम इज लाइक इवॉल्व, इट ऑलवेज कीप्स ऑन इवॉल्विंग. असं नाही की संपलं. दिस इज जस्ट अ माइलस्टोन, दिस फंक्शन. आणि म्हणून मी म्हणतो ना, आतापर्यंत मी जेवढ्या आपण फंक्शन केले त्याला मी हँडिंग ओव्हर सेरेमनी, पजेशन सेरेमनी अशी नावं दिली होती. एवढी टाइम इट यूज टू हर्ट मी की हँडिंग ओव्हर, वी आर नॉट हँडिंग ओव्हर समथिंग की और जस्ट लाइक अ कार और समथिंग, आई डोंट ब्लेम कार और एनीथिंग एल्स, वी आर नॉट हँडिंग ओव्हर, वी आर स्टिल पार्ट ऑफ इट. पजेशन सेरेमनी, पजेशन व्हाट पजेशन, मेरा घर है, मेरा उसमें अलग पोजीशन क्या है, मेरा ही घर. सो आई कम अप विथ my limited Marathi medium till then, and later on whatever English I learned, I gave this name as the home owning ceremony. आज ये घर हमारा हो रहा है खुद का. और home owning ceremony जैसे आप लोग हैं तुमचं आहे तसं आमचं पण आहे. आज तुमच्या रूपाने आम्ही सगळ्या घरात राहतो. मला माहिती आहे आज उद्यापासून करायचं आमच्या प्रत्येकाला इथे याला आयडेंटिटी कार्ड टाकावे सिक्युरिटीकडे. सोसायटी झाल्यानंतर आउटसाइडर्सचा बनवून संजय देशपांडेची गाडी पण बिल्डिंगच्या बनवून ठेवूया. पण दॅट्स फाईन, आय एम हॅपी फॉर दॅट. माझी गाडी अभिमानाने बिल्डिंगच्या बाहेर उभी राहील. कोणी वर्ण आज याची हिंमत होत नाही असं म्हणणार नाही. सेम वे आमच्यातल्या प्रत्येकाची होईल. आज प्रत्येकाने जीव तोडून इथे काम केलं. आय एम हॅपी फॉर माय टीम. As I will say, yes, actors, they will be there, but then we are old school people. मास्तरनी मारल्याशिवाय छडी लागे चमचम या कॅटेगरीत आम्ही घडलो. ठीक आहे, तुम्हाला मला कोणाला छडी घेऊन मारलं नाही नशीब तुमच्या सगळ्यांचं मी, पण शब्द पण असतात. टेक इट इन दॅट वे. इथून आपण आपल्या अपेक्षांना बारीकपर्यंत वाढवून ठेवलाय. पुढचं प्रेस्टिज जेव्हा येईल तेव्हा अजून चांगलं केलं तर आपण जे काय तिथे जेवढे 3 वर्ष 2 वर्ष वरपर काम केलं त्याची किंमत आहे. समाधानी राहायला आय डोंट वॉन्ट दॅट. टीम शुड बी ऑलवेज इव्हॉल्व. माझ्या बाबतीत पर्सनली लास्ट कन्क्लूड एवढंच करतो. माझ्या बाबतीत मी एवढं सांगितलं फॉर मी आय एम डायरेक्ट सम ऑफ मूवीज अँड डायरेक्ट सम ऑफ गेम्स. धोनीला जर अंडर 18ची टीम घरात सांगितली तर कसं होईल, कसं माझं होतं. सो द टीम वॉज टोटली न्यू. They were enthusiastic, including all. But I only say that it's not about who leads the team. It's about who plays how at that day on the team, on the day, on the match. And you all played very well, including flat holders. People have done it. And that's all. That no earning can be counted in my money. आजचे जे काय कमाल आहे ना हे कदाचित संजीवनीच्या बॅलन्स शीटलाच ठेवले. म्हणजे मला माझ्या लाईफच्या बॅलन्स शीटमध्ये खूप हाय अर्निंग केलेलं आहे. एवढंच सांगेन. आणि आय एम थँकफुल अँड ग्रेटफुल टू ऑल ऑफ यू फॉर दॅट. थँक यू व्हेरी मच. सगळे पार्टनर वर्किंग ठेवतात त्यामुळे शेड्यूल नाही. वन ऑफ पार्टनर इज देअर. I will ask him to speak few words and then Dr. Abhishek will
जे काय सांगायचं होतं तसं बघायला गेलं तर आम्ही बाकी पार्टनर्सचा आमच्या खालीचा वाटा आणि सिंहाचा वाटा. सिंहाचं म्हणण्यापेक्षा मी वाघाचा म्हणेल, कारण की त्यांच्याला वाघांवर जास्त प्रेम. ज्यांना जंगलवर प्रेम करणारा, म्हणजे कन्स्ट्रक्शन सोडून दुसरी काय ऍक्टिव्हिटी असेल, ते खूप ऍक्टिव्हिटी आहेत, पण त्याचं जंगलांवर खूप प्रेम आहे, गाड्यांवर खूप प्रेम आहे. हे कदाचित तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे मी म्हणतो की त्याचा वाघाचा वाटा या प्रोजेक्टमध्ये संजयचा आहे. कम्प्लिशन सर्टिफिकेट म्हणजे मराठीत त्याला मला वाटतं भूगोटपत्र. आज भूगोटपत्र मिळाल्यानंतर तुम्हाला प्रत्येक फ्लॅट वर असतात त्याची चावी देणं हा अत्यंत आनंदाचा क्षण असतो. तुमच्या दृष्टीने असतो, आमच्या दृष्टीने असतो. खरं आता तुमचा महत्वाचा मुद्दा असा आहे की जेव्हा तुम्ही ह्याचा भोग घ्या, भूगोटपत्रामध्ये ह्या गोष्टीचा तुमच्या घराचा भोग घ्या, तेव्हा हे घराला गडबड येईल असं मला म्हणायचं. परत एकदा मी तुम्हाला सगळ्यांना थँक्यू म्हणतो, आपण उपस्थित झाला. थँक्यू व्हेरी मच. मी तेवढं बोलू शकतो. मला नेहमी असं वाटतं की जेव्हा चार भिंती बांधतात त्याला घर म्हणतात, परंतु आपल्या लोकांचा सहवास जेव्हा तिथे मिळतो त्याला निवास म्हणायचा. आणि आज देशपांडे सरांनी आपणा सर्वांना हा निवास दिलाय, फक्त घर नाही दिलेलं. माझे वडील गव्हर्नमेंट सर्वंट होते. आमचं सगळं लाईफ सरकारी बिल्डिंगमध्ये राहण्यात गेलं. बिल्डिंगच्या टेरेसवरती पाण्याच्या पाईप्स अशा सगळीकडे अशा इकडे तिकडे इकडून तिकडे अशा गेलेल्या असायच्या. या पाईपच्या खाली थोडीशी फट असते, जागा असते. आम्ही टेरेसवर ज्या वेळेला खेळायला जायचो त्यावेळेला त्या फटीमध्ये पाय अडकायचो आणि गुडघ्यावर पडायचो, तोंडावर पडायचो. तुमच्या फ्लॅट आणि या बिल्डिंग मध्ये इतक्या साऱ्या काही अम्युनिटीज आहेत, परंतु मला जे भावलं ते सगळ्यात महत्वाचं हे सर, तुमच्या टेरेसवरती मी पाईप लाईन बघितली आणि त्या पाईपलाईनच्या खाली सरांनी कुठलाही गॅप ठेवलेला नाही. त्याच्या खाली विटाय तुम्ही बघितलं नसेल ते परत एकदा जाऊन तुमची बिल्डिंग बघून या. जो माणूस तुमच्या सुरक्षिततेचा इतका विचार करतो, तुम्ही तोंड कशी पडू नये, तुमचे गुडघे फुटू नये त्याचा इतका विचार करतो, तरी बाकीच्या गोष्टीत किती मोठा विचार केला असेल. सो कॉंग्रॅच्युलेशन सर. मनापासून सांगतो मी. बरं, दुसरी गंमत अशी की मी आता 550 फ्लॅटच्या चाव्या तुम्हाला सगळ्यांना दिल्या. माझ्या नावावर एकही फ्लॅट माझ्या मालकीचा नाहीये. विरोधाभास बघा किती आहे. थोडा मला इथे बिल्डर झाल्यासारखं वाटलं. आपल्याकडे काहीच नाही. 50 लोकांना फ्लॅटच्या चाव्या दिले, इतक्या भारी भारी फ्लॅटच्या. पण हरकत नाही, जेव्हा काही आपल्याकडे नसतं तेव्हा सुद्धा एक देण्यात आनंद असतो, गंमत असते. आणि आज सरांनी मला तो बहुमान दिला. आपल्याला जेव्हा भूक लागते त्यावेळेला आपण खातो, त्याला म्हणायचं प्रकृती. दुसऱ्याचं ओढून जेव्हा खातो, दुसऱ्याच्या ताटातलं ओढून जेव्हा खातो त्याला म्हणायचं विकृती. परंतु आपल्याकडे थोडंसंच असताना सुद्धा 4 चौघांमध्ये ते वाटून खाणं याला म्हणायचं संस्कृती. संजय देशपांडे सर हे त्या अर्थाने सुसंस्कृत आहेत असं मला वाटतं. त्याचं कारण असं की आजचं सेलिब्रेशन त्यांनी रोहन आणि रोहितला घेऊन कुठल्या तरी हॉटेलात जाऊन त्यांची पार्टी करून त्यांनी हे सेलिब्रेट केलं असतं. परंतु तुम्हाला, आम्हाला, संपूर्ण टीमला त्यांनी एकत्र बोलावून हा ओनिंग सेरेमनी केला. त्यांच्या भावना त्याच्यातून सुद्धा दिसतात की पोझिशन जे माझं ते तुम्ही काय मला देता. ओनिंग, इतक्या छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांनी विचार केला. तुम्हा सर्वांशी हे सगळं शेअर केलं, वाटून खाल्लं. ते खाऊ शकले असते आपलं आपण आपल्या कुटुंबाबरोबर फक्त, परंतु नाही. त्यांनी हे सगळं तुमच्या माझ्या बरोबर आपल्या सगळ्यांबरोबर शेअर केलं. एनिवे, माझं नाव डॉक्टर अभिजित सोनावणे आणि ही डॉक्टर मनीषा सोनावणे. लोक आम्हाला भिकाऱ्यांचा डॉक्टर असं म्हणतात, कारण आम्ही त्यांच्यात उठतो, बसतो, जेवतो, खातो, त्यांना वैद्यकीय सेवा देतो आणि त्यांचं पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करतो. हे जे काही त्यांच्यासाठी जे काही करतोय बाहेरून बघून लोक आम्हाला भिकाऱ्यांचे डॉक्टर असं म्हणतात, किंवा डॉक्टर फॉर बेगर्स. माझ्या वयाचे किंवा माझे सिनियर डॉक्टर्स मला मोठ्या मोठ्या डिग्री आणि पदव्या असतात त्यांच्याकडे. समाजाने मला डॉक्टर फॉर बेगर्स ही पदवी दिलेली आहे आणि या पदवीचा मला सार्थ अभिमान.
भिकारी शब्द वापरत नाही, मी भिक्षकरी असा शब्द वापरतो. आपण जनरली भिकारी हा शब्द वापरतो. भिकारी म्हणजे नेमकं काय? आपण बघा, आपल्या घरात जर आपण हापूसचा आंबा आणला तर त्याची किती किंमत असते ना. तो व्यवस्थित त्याची साल काढून त्याच्यातला तो रस आहे, गर आहे, महिला वर्ग सगळा तो व्यवस्थित पातेल्यात घेते किंवा खात असेल तर तो थोडासा सुद्धा सांगणार नाही, इतपत त्याची काळजी घेतली जाते. आणि संपूर्ण त्याचा रस आणि गर काढून घेतला की त्याची जी शेवटी जी कोय उरते, त्या कोयीला मात्र काहीच किंमत नसते. पटकन घेतो आपण ते आणि तुमच्या किचन कट्ट्याच्या खाली जर ते डस्टबिन असतं त्या डस्टबिन मध्ये आपण ती कोय फेकून देतो. ज्या हापूसच्या आंब्याला मगाशी रस आणि गर होता त्यावेळेला त्या आंब्याची किंमत किती होती, आणि ज्या वेळेला तो रस आणि गर आपण पूर्णपणे काढून घेतलो त्यावेळेला त्या कोयीला काही किंमत उरत नाही, ती डस्टबिन मध्ये आपण फेकतो, उकिरड्यात फेकतो. तसंच काही लोकांचं आयुष्य असतं. ते सुद्धा कधीतरी गोड होते, त्यांच्यात सुद्धा कधीतरी रस होता, त्यांच्यात सुद्धा गर होता, गोडवा होता, परंतु त्यांच्याच घरातल्या लोकांनी हा गर, रस, गोडवा खरवडून 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 काढून घेतला आणि जेव्हा त्यांची कोय म्हणून उरली तेव्हा त्यांना उकिरड्यावरती फेकलं. या ज्या कोळी दिसतात त्याला तुम्ही आणि मी आपण भिकारी म्हणतो. मग मी आणि मनीषा काय करतो तर लोकांनी आपल्या आई बापाला, आजी आजोबाला, सासू सासऱ्यांना ह्या ज्या कोळीने जे काही उकिरड्यात टाकलेत या कोळी आम्ही उचलतो, त्याला स्वच्छ करतो, त्याला पुन्हा जमिनीत रुजवतो आणि त्याच्यापासून पुन्हा एखाद्या आंब्याचं झाड तयार होतं का हे बघण्याचा प्रयत्न करतो. जे काही पडलेले लोक आहेत आम्ही त्यांना आंघोळी घालतो, दाढी किडे पडलेले असतात पाया त्याच्यात, आम्ही त्यांना आंघोळ घालतो छान आणि कुठेतरी त्यांची एखाद्या वृद्धाश्रमात सोय करतो. ज्या वेळेला आम्ही त्यांना अशा रस्त्यात आंघोळी घालतो त्यावेळेला असं वाटतं की आता आम्हाला कुठेही जाऊन अभिषेक करायची गरज नाहीये. ज्या वेळेला ते स्वच्छ आणि सुगंधी होतात त्यावेळेला असं वाटतं की आता जाऊन मला कुठे अगरबत्ती लावायची गरज नाहीये, मला कुठेही जाऊन पूजा करायची गरज नाहीये. अशा आमच्या पूजा रस्त्यातच होतात. हरकत नाही, माझ्या कामाबद्दल मी जास्त बोलत नाही, मी थांबतो. आपल्या सगळ्यांनाच वेळ झालेला आहे. सरांबद्दल मला आणखीन एक सांगायचं की सर तुम्ही घरं बांधली, जिने बांधले, नुसतेच बांधले नाही तर सरांनी खालच्या पायरीवरनं एका व्यक्तीला, एका वंचित घटकातल्या व्यक्तीला खालच्या पायरीवरनं वरच्या पायरीवर घेतलं. जे काम आम्हीही करतोय, जे काही आमचा जो काही भिक्षकरी जो काही वंचित घटक आहे त्यांनाही आम्ही वरच्या स्टेपवर, आम्ही भिक्षकरी ते गावकरी, भिक्षकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी या स्लोगनवरती आम्ही काम करतोय. सरांचं मला खूप कौतुक वाटलं की त्यांनी खालच्या पायरीवर, त्यांनी नुसतीच घरं बांधली नाही, त्यांनी बिल्डिंगा बांधल्या नाही, त्यांनी जिने बांधलेले नाहीये, तर खालच्या पायरीवरती उभ्या असणाऱ्या एका व्यक्तीला, मगाशी जे आपण बघितलं की ते वॉचमन म्हणून इथं काम करत होते आणि आज ते त्यांच्या मार्केटिंग टीम मध्ये त्यांनी त्यांना ऍब्सॉर्ब करून घेतलं, तर खालच्या या पायरीवरनं माणसाला वरती उचलून गेले, फार मोठी गोष्ट आहे. सुरुवातीला सरांनी मला फोन एकदा केला होता की आमचं असं ओनिंग सेरेमनी आहे आणि तुम्ही तिथे या का. मी म्हटलं या म्हणा. सरांचा फोन झाल्याच्या नंतर इतका पॉश कार्यक्रम असेल, इतकं सगळं असेल आणि माझ्यासारख्या भिकाऱ्याच्या डॉक्टरचं काम तिथं काय, मला का बोलवलं असेल. सरांना म्हटलं असं तर एखादं कोणीतरी मोठी व्यक्ती अजून सेलिब्रिटी किंवा त्या टाईपचं कोणी सर बोलवू शकले असते. माझ्यासारख्या काय म्हणूयात आपण ऑफ अशा या व्यक्तीला इथे इतक्या मोठ्या कार्यक्रमात आणि चांगल्या कार्यक्रमात बोलवण्याचं कारण काय, हा मनात मी विचार करत होतो. त्याचं उत्तर आज मला मिळालं की आम्ही जो विचार करतोय की ह्या वंचित घटकाला सुद्धा एक पाऊल वर घ्यायचं, एक पायरी वर घ्यायचं आणि त्यांना सुद्धा जगण्याची संधी द्यायची आहे. या विचारांचे ते आहेत, या विचारांचे आम्ही आहोत आणि ही वेवलेन जोडली आणि म्हणून कदाचित सरांना मी या कार्यक्रमासाठी कदाचित योग्य वाटलो असेल. आम्ही दोघंही मनापासून आपले ऋणी आहोत. जाताना एकच सांगतो, आपल्याला एखादा वेद नाही कळला तरी चालेल, आपल्याला एखादा वेद नाही वाचता आला तरी चालेल, परंतु एखाद्याची वेदना समजणं खूप महत्वाचं आहे. आणि ज्याला ही अशी वेदना समजते तो वैद्य. माझी साधी सरळ सोपी व्याख्या, ज्याला ही वेदना समजते तो वैद्य. आणि असा वैद्य होण्यासाठी कुठल्याही क्वालिफिकेशनची गरज नाही. आज याच माझ्या विचारांनी मला असं वाटतं की ज्यांना वेदना समजली तो हाही एक वैद्यच आहे. संजय देशपांडे, मगाशी मला त्यांनी बिल्डर असल्याचा फील दिला. सर आपण खरोखरचे वैद्य आहात, कारण आपण वेद किती येतात काय आहे मला ते माहित नाही, मला स्वतःला काही कळत नाही त्यातलं, परंतु या माणसाने वेदना ओळखली आणि आज हा सुद्धा वैद्य झालेला आहे माझ्या दृष्टीने. मी
आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि आम्हाला इथं बोलवलं, इतका मान सन्मान दिला. आमची पात्रता आहे की किंवा नाही मलाही माहीत नाही, परंतु आपण खूप मोठ्या मानाने सन्मान दिला. सर, संपूर्ण संजीवनी टीम, रोहन, रोहित, सर्वांचे आभार. थँक्यू सो मच. सगळ्यात प्रथम सगळ्यांचं मनापासून, अगदी मनापासून कौतुक आणि अभिनंदन की आज तुम्ही प्रेस्टीज ॲव्हेन्यू सारख्या साम्राज्यात आला आणि तुमच्या कीज तुमच्या हातात आल्या. संजय सरांचं जर कौतुक करायचं म्हटलं तर प्रेस्टीज ॲव्हेन्यू सारखी वास्तू किंवा साम्राज्य त्यांनी इथे उभं केलं, पण ते उभं करताना ते त्या प्रेस्टीज ॲव्हेन्यूच्या बाहेर रस्त्यावर माणुसकीची भिंत उभी करायची विसरले नाही. तर एकदा सरांसाठी मी टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करावं. कारण मला असं वाटतं की इथे प्रत्येकच जण अगदी खूप प्रत्येकाला खूप डिग्र्या असतील किंवा खूप पदं असतील, ती पदं आपल्याला कितीही असली तरी चालतील, पण माणसं वाचता आली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि मी प्रत्येक वेळेस सरांशी बोलते किंवा जेव्हा पण संवाद साधते तर त्यांच्याकडून ही शिकवण मला नक्की मिळते की तुम्हाला माणसं वाचता येणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही दोघंही तेच करतो आहे की जे भिक्षेकरी वर्ग आहे त्यांना आम्ही वाचण्याचा प्रयत्न करतोय जास्तीत जास्त आणि तळागाळातून बाहेर काढून त्यांना इथे उभं करण्याचा प्रयत्न करतोय. घर असावं घरासारखे नकोत नुसत्या भिंती, इथे असावा प्रेम जिव्हाळा नकोच नुसती नाती, असावा इथे नाती. हे सरांनी अगदी आपल्या सगळ्यांना इथे आवर्जून करून दाखवलं. याबद्दल सरांचं मनापासून अभिनंदन, कौतुक. सरांना मनापासून शुभेच्छा आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन आणि कौतुक. नमस्कार. रोहित देशपांडे आणि मला इकडे वोट ऑफ थँक्स असं यासाठी द्यायला बोलवलं, पण हे मी करत बसलो तर आपला असं एक अर्धा एक तास त्यातच आहे, कारण एवढी लोकांना थँक्स द्यायची गरज आहे. राईट फ्रॉम टीम संजीवनी ज्यांनी हे बांधण्यात आणि हे केलं, कॉन्ट्रॅक्टर्स, साईट इंजिनियरचे सगळे इकडे दिवस हे केले आणि आपले चीफ गेस्ट आणि गेस्ट ऑफ ऑनर जे एवढे वेळ काढून आले आणि मेन सगळे क्लायंट्स ज्यांच्यामुळे आज हा फंक्शन होऊ शकत आहे. तर यासाठी आम्ही थँक्यू बोलण्यापेक्षा आम्ही खाली श्रेयस यांचं जेवण ऑर्गनाईज केलं तुमच्या सगळ्यांसाठी. होपसं तुम्हाला आवडेल आणि इथेच हा कार्यक्रम थांबतो. थँक्यू.